तर थेट आपण आता डोंबिवली या ठिकाणी जाणार आहोत। त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभेला सुरुवात झाली आहे, पाहूयात। आणि मी एक नवीन शब्द दिलेला आहे, संपूर्ण देश 4 तारखेला जसं तुम्ही काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेशन केलेलं तसं 4 तारखेला डिमोदिनेशन करणार आहे। डिमोदिनेशन। मग मला प्रश्न विचारतात की मोदीजींनी 25 सभा घेतल्यात महाराष्ट्रात, म्हणते घेऊ देत, उद्या आणखीन घेत आहेत। माझं मत आहे परवा पण घ्या, कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये। आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता, मी जे बोलतोय खरं की खोटं तुम्ही मला सांगा, कारण 4 तारखेला यांची सत्ता जाणार। भाजपचं काय होणार मला माहिती नाही, पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितले की 75व्या वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे, 2 वर्षानंतर तुम्ही 75 वर्षाचे होत आहेत, मग भाजपचं काय होणार? आता तुमचा एकच चेहरा आहे, तो सुद्धा चालत नाहीये। मग 2 वर्षानंतर तुम्ही सुद्धा झोडी अडकून गेल्यानंतर जे सगळे धोंडे आहेत ते भाजपवाल्यांच्या पदरामध्ये टाकल्यानंतर भाजपचं काय होणार हा मला प्रश्न पडलेला आहे। असो, या सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या नाहीत। मला तुम्हाला विचारायला आलोय मी, कारण डोंबिवली हे विद्येचं माहेरघर आहे। ज्या भाषेमध्ये प्रधानमंत्री बोलतायत, मला नकली संतान बोलतायत, हे तुम्हाला मान्य आहे? अगदी भाजपच्या मतदारांना सुद्धा विचारतो, अरे कठीण काळामध्ये जेव्हा संपूर्ण देशात भाजपचे फक्त 2 खासदार होते, अटलजींचाही पराभव झाला होता आणि आपण दोघंही म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये अस्पृश्य होतो,